नमस्कार मित्रांनो. शेती सुधारण्याच्या विविध कामासाठी शेत जमिनीचे सपाटीकरण असो, शेतरस्ते व वहिवाटीचे रस्ते असो, हे सर्व रस्ते तयार करण्यासाठी तसेच शेतीच्या उपयोगासाठी जमीन तयार करण्यासाठी लागणारी माती आणि मुरुम यावर आता शेतकऱ्यांना कोणतीही रॉयल्टी भरावी लागणार नाही. या कामासाठी शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरवर तलाठी, तहसीलदार किंवा पोलिसांकडून कुठलीही कारवाई केली जाणार नाही, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याचा वाळू धोरणासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की यापूर्वी माती किंवा मुरुम वाहतूक करताना शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात दंड आकारला जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. आता शासनाने शेतकऱ्याच्या शेतीविषयक गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. शेतात सपाटीकरण करणे असो, शेतरस्ता असो किंवा वहिवाटीचा रस्ता तयार करणे असो किंवा शेतात घर बांधण्यासाठी लागणारी माती, वाळू, खडी, मुरुम अथवा शेती योग्य जमीन तयार करण्यासाठी यासाठी लागणाऱ्या गौण खनिजावर रॉयल्टी आता आकारली जाणार नाही. अशा कामासाठी माती कुठून आणली याबाबत स्वतंत्र मंजुरीची आवश्यकता राहणार नाही. शेतकरी आपल्या स्वतःच्या मर्जीने कुठूनही आणि कोणत्याही ठिकाणाहून माती आणू शकतात. मात्र महसुली नाल्यातून माती काढायची असल्यास तलाठ्याची परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. शेतकऱ्यांच्या शेती कामासाठी वापरल्या जाणाऱ्या माती मुरमावर मात्र रॉयल्टी आकारली जाणार नाही, असे स्पष्ट झाले आहे. पूर्वी शेतरस्ता असो अथवा इतर काही कामे असो, ही करताना तहसीलची परवानगी घ्यावी लागत होती. कारण अचानक तलाठी अथवा तहसील कार्यालयातून कुठली तरी अधिकारी येऊन या कामावर धाड टाकून त्या माती मुरमावर रॉयल्टीचा दंड मारत होते. पण आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार असून आता शेतीतील सर्व कामे हे मोकळ्या मनाने हे शेतकरी करू शकणार आहेत आणि त्यांना कुठलाही इतर खर्च अतिरिक्त खर्च लागणार नाही. त्यामुळे शेतीच्या रस्त्याची कामे ही मोठ्या प्रमाणात आणि जलद गतीने होण्याची शक्यता निर्माण झाली असून हा एक शासनाकडून चांगला निर्णय आहे असे म्हणायला काही हरकत नाही. धन्यवाद.